वैताग यार या बाईचा. मला एवढा राग येतोय ना, काहीही केलं तरी हिला प्रॉब्लेम असतोच. सगळ्या गोष्टींचं क्रेडिटही स्वतःलाच पाहिजे, दुसऱ्या कोणाला काही करूच द्यायचं नाही ना. सेन्स. काय माझ्याच नशिबात आलेत हे लोक ना खरंच. काय ग शिल्पी, काय इथे तिथे फेऱ्या मारतेस? अगं डास किती झालेत, तुला चावत नाहीत का? नाही, मला नाही चावत येत. काय प्रॉब्लेम आहे? हे ग, मला कसला आलाय प्रॉब्लेम? त्या डासांनाच विचार, तुला का नाही चावत ते. काय? त्यांनाही तुझं रक्त कडू लागत असेल. काकू थांब शिल्पी, या बाईवर ओरडू नकोस. हीच बाई तुझा प्लॅन बी आहे. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मला ना जरा बोलायचंय काकू तुमच्याशी. हो का? बरं. आई, आई, आले आले. बाबांसाठी ना मौसूद खिचडी केली आहे, त्यांना खायला द्या, कारण खाल्ल्यानंतर गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना. एक मिनिट झाकून. आई, कपडे वाळत घालून झाले, आता काय करू? नाश्त्यासाठी प्लेट घे. आपण तिघीच होता नाश्ता करायला. का शिल्पी नाही ऑफिसला गेलीये? ऑफिसला नाही, सावंत काकूंकडे गेली. सावंत काकूंकडे गेलीये का ग? अगं तिनं सकाळपासून विचित्रच वागते थोडी. म्हणजे आता तू मला पाठवू नकोस, ती काय करते बघायला. मी अजिबात जाणार नाही. नाही पाठवणार. चल तू नाश्ता करून घे. थांब, मीच काढते प्लेट. घे. मस्त झालेत ग. हळू, गरम आहे. थांब 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 थांब. नको मला. काय रोज तेच 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 तेच. असं काय करता? थोडं 4 घास खा ना. औषधं घ्यायची आहेत ना, उपाशीपोटी कसं घ्याल? घ्या. उज्ज्वला 4 नाही 8 घास खातो, पण ती मिळमिळीत खिचडी मला नको. काही वेगळं दे. पोहे गेलेस ना तू, 4 घास पोहे तरी दे. हो, असे कसे पोहे चालतील तुम्हाला? पथ्य आहे ना तुमचं, असं वाटेल ते खाऊन नाही चालायचं. अगं माणसाने आधी मनानं बरं व्हायला पाहिजे, आणि मनाने बरं व्हायचं असेल ना तर चांगलं खाऊ घाल मला, लगेच बरं होईल. मी काय झालं? अश्विनी ते नाही जात मला खिचडी. अगं त्यात काहीच नाही आहे, तिखट नाही, तेल नाही, मीठ नाही. कळतंय मला बाबा, पण जे डाएट मध्ये दिलंय ते खावं लागणार ना तुम्हाला. तुम्ही बरे झालात ना की तुम्हाला मी तुमच्या आवडीचं करून घालेन. हो, थोडी कळ काढा ना. हे बघा, तुमचं पथ्य आहे ना, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्ही सगळेच खिचडी खातो. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. वेळेवर औषधं घ्या, वेळेवर खा, लवकर बरे व्हा, मग आपण सगळं खायला देऊ तुम्हाला. हो की नाही? घ्या. नको, मला वेगळं दे काही अश्विनी, पण हे नको. बाबा, म्हणूनच मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी आणलंय. काय आणलंस? बाबा, तुमच्या आवडीची खीर आणलीये मी. ते बघू. हे घ्या. एक मिनिट, तू ही खीर करायला सावंत काकूंकडे गेली होतीस? हो. अगं पण का? का म्हणजे तू बनवू दिली असतीस का मला? आणि माझ्या बाबांसाठी मी एवढं नाही करू शकत का? सरक जरा. नाही बाबा, हे बघा, तुम्ही खीर खाऊ शकत नाही, तुमच्या डाएट मध्ये नाहीये, तुम्हाला त्रास होईल. अगं असं का करतेयस? शिल्पी, हे बाबांच्या पथ्यामध्ये नाहीये, आणि खिरीमध्ये साखर असते, शिवाय दूध पचायला जड असतं, आणि खीर म्हणजे आटवलेलं दूध, त्यांना त्रास नाही का होणार? कसं कळत नाहीये तुला? अगं एवढी मेहनत करून केली आहे तिने, तर मला जरा चव तर चाखू दे त्याची. बाबा प्लीज नका ना खाऊ आता तुम्ही. अरे यार, काय कटकट आहे. आता माझ्या बाबांसाठी मी साधी खीरही बनवू शकत नाही का? शी बाबा. शिल्पी, कमाल करते ही पोरगी.
बायकोला सतत स्वतःचीच मनमानी करत असते? कसं सहन करतोस तू? आल्या आल्या घरात आता हुकुमशाही गाजवायला लागलीये ती. शिल्पी, घरात 2-2 पेशंट आहेत, काय चाललंय तुझं? अगं मग मी काय करतेय वेगळं? मला भान आहेच आहे. मी काहीतरी छान बनवून आणलं होतं ना बाबांसाठी. हिला मध्ये बोलायची काय गरज होती मग? ती जे काय करते ना, घरातल्यांच्या चांगल्यासाठी करते. अरे यार, मग मी कोणाच्या चांगल्यासाठी करतेय? मी कशासाठी करतेय हे सगळं? मी माझ्या बाबांसाठी खीर बनवून आणली इतक्या प्रेमाने. हिला काय प्रॉब्लेम होता मग? का मध्ये बोलली ही? का नाही खायची त्यांनी खीर? अगं पथ्य नावाची गोष्ट असते ना शिल्पी, एवढं कळत नाही का तुला? इतकी वर्ष तू मेडिकल फील्ड मध्ये काम करत होतीस ना. अश्विनीपेक्षा जास्त काळजी तू घ्यायला पाहिजे बाबांची. वा, आता तू पण मलाच बोल. तुझ्या बायकोला जरा मदत व्हावी म्हणून मी खीर बनवली होती. बाबांनी एक घास खाल्ला असता तर काय प्रॉब्लेम झाला असता हिचा? शिल्पी, काय बोलतेस? तुला कळतंय? त्यांना डायबिटीज आहे ना. अगं त्यांच्या पथ्यात जे दिलंय ना ते फॉलो कर ना तू. तू जर ते करणार असशील तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर करणार नसशील तर तुझ्या हातचं मी काही त्यांना खाऊ देणार नाही. हे बघ, ते माझे बाबा आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी काय चुकीचं आणि काय बरोबर हे मला बरोबर कळतं. डॉक्टरांपेक्षा जास्त नाही कळत ना तुला? अश्विनी तेच करते जे डॉक्टरांनी सांगितलंय. दादा प्लीज हा, तू मध्ये पडू नकोस. तुला माहिती नाहीये तुझी बायको कशी येते. पण तुला ओळखतो ना मी. हे बघ शिल्पी, हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही. तुम्ही दोघांना प्लीज भांडू नका. आणि बाबांना मी तेच खायला घालते जे त्यांच्या डाएटमध्ये लिहून दिलंय, समजलं? मग मला ही खीरच खायला घालायची होती त्यांना. आणि तू का ग सतत या घरात हुकुमशाही गाजवतेस? सगळ्यांनी काय फक्त तुझंच ऐकायचं? का हा डॉमिनन्स? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. जर मी बनवलेलं तू या दोघांना खाऊ घालणार नसशील तर तू बनवलेलं सुद्धा हे कसे खातात ते मी बघते. शिल्पी, शिल्पी, अगं काय करतेस तू? थांब. हे बघ, अन्नाचा अपमान केलेला मला आवडत नाही. आणि तुला एवढंही कळत नाहीये का? घरात 2 पेशंट्स आहेत, याचं तरी भान ठेव. आणि तुला हे करायला जमणार नसेल ना तर तू या घरातनं चालती हो. शिल्पी, बाबा, डॉक्टर, सॉरी. डॉक्टर अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मिस्टरांना पूर्णपणे रेस्टची गरज आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करू देऊ नका. मग हे कसं काय झालं? तुमच्या मिस्टरांची तब्येत नाजूक आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो अहो त्यांची जखम अजून पूर्णपणे भरलेली नाही आहे. जखम पूर्णपणे भरलेली नसताना त्यांच्या जखमेला जर्क बसेल असं काहीतरी तुम्ही कसं काय घडू दिलं? पेशंट अशा वेळी खूप पेनमधून आणि मानसिक ताणामधून जात असतो. अशा वेळी घरातलं वातावरण शांत ठेवावं हे तुम्ही लोकांनी समजून घ्यायला हवं. हे सगळं तुमच्या निग्लिजन्समुळे झालंय. आम्ही त्यांची काळजी घेण्याचा खरंच प्रयत्न केला होता, पण अचानक सगळं कसं. डॉक्टर, बाबा बरे होतील ना? फार रिस्क नाहीये ना? म्हणजे काळजी करण्याची काही. काळजीची गरज आहे मिसेस अश्विनी. मिस्टर श्रेयस जर रात्रभरात शुद्धीवर आले नाहीत तर अजून कॉम्प्लिकेशन्स होतील. पुढचे 12 तास खूप महत्वाचे आहेत. इन्फेक्शन जर अजून आत पसरलं तर रिस्क वाढेल. रिस्क वाढेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. उज्ज्वला, हे सगळं काय होत बसलं ग? तुम्ही शांत राहो. अश्विनी श्रेयसला डॉक्टरकडे घेऊन गेली ना. हे बघा,
सगळं काही ठीक होईल. पण काय गरज होती शिल्पीला आरडाओरड करायची आणि एवढा हाताताई पडायची काय गरज होती? डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी घ्या, बजावून ठेवलं होतं त्यांनी. मग डॉक्टरांनी तुम्हालाही बजावलंय ना की चिडचिड करू नका, टेन्शन घेऊ नका, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ना. अरे माझा मुलगा आहे तो, काळजी कशी वाटणार नाही मला? तो देव बसलाय ना वरती, तो काही होऊ देणार नाही हो स्ट्रेसला. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या फक्त. आबा, आजी, दीदू आलीये. दीदू, तू एकटी आलीस? आई कुठे? आई येते मागून, कामात आहे जरा. मायो, मायो. मयू, मायो, काय झालं? श्रेयस कसा आहे ग? अगं दीदू, हे बघ, मी ग्रीटिंग कार्ड बनवलं पण आणि ते रेडी पण झालंय. आणि दीदू, तू ते डेकोरेशनचं सामान आणणार होतीस तर आणलंस का? बरं ऐक, आता आपल्याला आहे ना एकदम मस्त सेलिब्रेट करायचं बाबांचा बर्थडे. म्हणून आहे ना त्याच्यासाठी प्रिपरेशन आपण चालू पण नाही केले. दीदी चल प्रिपरेशन चालू करू चल. हो, आपल्या बाबांना ना. अगं दीदू, काय झालं तुला रडायला? काय झालं सांग बरं मला. अगं दीदू, काय झालं? अहो, उद्या तुमचा वाढदिवस आहे ना. तुम्हाला माहितीये मयू आणि कुहूने तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी केली. त्यासाठी तरी तुम्हाला घरी यावं लागेल ना. अहो, ऐकताय ना? ऐका ना, मला ना तुमच्याशी खूप बोलायचंय. उठा ना. मी काय, माझं सगळं म्हणणं ऐकण्यासाठी ना तुम्हाला उठावं लागेल. असं काय करता? उठा ना. मोठी झालीस का तू आता? आता लग्न होऊन निघून जाशील. एवढी तू जेव्हा जाशील नाच तेव्हा माझ्या डोळ्यात नक्कीच पाणी आहे. पण ते पाणी मला सोडून चाललीस यासाठी येईल का? इतकी वर्ष मला तुझ्याबरोबर जो वेळ होता तो मी वाया घालवला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येईल हे मला नाही सांगता येणार आज. सो मिसेस अश्विनी वाघमारे, मी तुम्हाला वर देतो. तुमच्या 2 इच्छा माझ्याकडे जमा आहेत. तुला जेव्हा केव्हा काहीही हवं असेल किंवा काहीही तुझी इच्छा असेल तुम्हाला सांग. ती तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. माझंही तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आणि खरं सांगू अश्विनी, तुझी जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. कोणीच नाही. तू चाल पुढं. बोलो बाबा बोलो. अब क्या चाल चलोगे तुम?
चाली बिली मला नाही येत बाबा, त्या तुझ्या बहिणीला येतं शिल्पीला. बाबा आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही, पण जे काही शिकलोय ना ते तुमच्याकडून शिकलो. माझ्या बापाने माझं कौतुक करावं यासाठी खूप वाट बघितली आहे मी. ही तुझी साडी. अय्या किती छान. तुला कसं कळलं मला हीच साडी हवी होती? हे देवा परमेश्वर, या सगळ्यातून माझ्या लेकाची सुखरूप सुटका कर. शिल्पे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता तिकडे जातेस ना तर मला फोन नाही करायचा. अजिबात छळू नकोस मला, समजलं? आणि इकडे तर अजिबात येऊ नको भेटायला. बबन, राजू यार, श्रेयसचा उद्या बर्थडे आणि हे काय होऊन बसले. बबन, अरे अशूसाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावंच लागणार आहे. आपला भाई एकदम स्ट्रॉंग आहे. त्याला कधीच काही होणार नाही, तो कधीच हारणार नाही असं कोण म्हणतं रे? मग का त्याला काही होणार आहे? अरे हे बघ, आशूसाठी तरी आपल्याला स्ट्रॉंग राहावंच लागणार आहे. हे असं खचून जाऊन आणि असं रडलेलं कसं चालेल रे? कळतंय का तुला? दीदू, हे बघ, बाबांना ब्लू कलर आवडतो ना, म्हणून मी त्यांच्यासाठी ब्लू कलरचेच फुगे फुगवणार. आणि ते बघ, हे कार्ड आहे ना, त्याच्यावरती मी बाबांसाठी एक मस्त मेसेज लिहीन आणि तो पेपर आहे ना, म्हणजे कार्डबोर्ड, या वॉलवर लावेल. म्हणजे बाबा आले की त्यांना लगेच दिसेल आणि ते खूप खुश होतील. कुहू, अगं बाबा हॉस्पिटलला आहेत ना आपले, तू असं का करतेस हे सगळं? दीदू, मला पण माहिती आहे बाबा हॉस्पिटलमध्ये, पण मला हे पण माहिती आहे की बाबा त्यांच्या बर्थडे साठी उद्या नक्की येणार. दीदू, तू पण असा विचार कर ना की बाबा उद्या लवकर बरे होणार, लवकर घरी येणार. पण ते घरी आल्यावरती बर्थडे पार्टीची तयारीच झाली नसेल तर त्यांना खूप वाईट वाटेल. म्हणून मी आधीपासून तयारी करते. हो अगं, पण आपण, अगं तिचा विश्वास आहे ना की तिचे बाबा बरे होऊन लवकर घरी येणार आहेत. म्हणतात ना, लहान मुलांच्या तोंडून देव बोलत असतो. माझा श्रेयस लवकर बरा होणार आहे. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? अहो डॉक्टर, नर्स, नर्स, डॉक्टर, अहो लवकर, बबन भाऊजी, अहो काय होतंय? अहो डॉक्टर, नर्स. वहिनी काय झालं? माहिती बघा ना कसे करताय. नर्स, तुम्ही बघा, मी डॉक्टरांना बोलून आलो. डॉक्टर, अहो काय होतंय? अहो
डॉक्टर बघ. प्लीज बाजूला. सिस्टर इंजेक्शन भरा. डॉक्टर काय झाले? गणू, यांना काही होऊ देऊ नकोस प्लीज. यांना काही झालं तर मी नाही राहू शकत एकटी. मी कुहू आणि महिला काय सांगू? नाही नाही नाही, यांना काही होणार नाहीये. मला माहिती आहे गणू, तू बरोबर असताना यांना काही होणार नाहीये.